हाय गाईस, नमस्ते नमस्ते पब्लिक. तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. अजय जाधव ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी जात आहे द्वारका मंदिरामध्ये. द्वारका मंदिरावरून मी वसई फोर्टला जाणार आहे. द्वारका मंदिरात माझा फर्स्ट टाईम आहे, तर फर्स्ट टाईम मी जातो आहे. सॅटर्डे संडेला गेलो असतो, पण सॅटर्डे संडेला फुल गर्दी असते म्हणून फ्रायडेला जातो आहे. तिकडनं मग वसई फोर्टला जाईल. द्वारका मंदिरचा आम्हाला तर रोड पण नाही माहिती कसं जायचं, आम्ही मॅप लावून जातो आहे. आणि मी जातो आहे माझ्या मित्रांसोबत आहे. तिकडनं मग वसई फोर्टला जाईन. वसई फोर्टवरून मग बघेल कालच्यासारखंच बीचवर फिरेल. बीचवर तर जाणार नाही, वसई फोर्टलाच आमचा टाईम होणार आहे, कारण की वसई फोर्ट खूप मोठा आहे. त्याचा फोटोशूट करेल. फोटोशूट करून झाल्यावर मग थोडा नाश्ता पाणी करून मग घरी जाणार. आणि आजचा दिवस पण चांगला वाटतं आहे आणि मस्तपैकी थंड वातावरण वाटतं आहे. सकाळ सकाळचं आहे ते बघूया. आणि आज नालासोपारामध्ये काय घडतं आहे बघूया. कोण माझ्या गाडीसमोर येऊन ठोकतो आहे का मी त्यांना जाऊन ठोकतो आहे बघायला पाहिजे. तर मला तर माहिती आहे मी ठोकणार तर नाही आहे. नॉर्मल राईडमध्ये काय ठोकू शकणार. आणि बघू थोडंफार काय ब्लॉगिंगच्या एंडला होत आहे. द्वारका मंदिर आता आम्ही जीवदानीच्या रोडला आहे. तुम्ही बघू शकता, जर जीवदानी दिसत असेल तिथं जीवदानी रोडवरून चंदनचा रोड तिकडं बघ, तिकडं नक्षामध्ये तर ते दाखवतं आहे रोड. तर तिकडं जाऊन मग बघेल द्वारका मंदिरचा माझी चंचल. जीवदानी रोडला आलो आहे. जीवदानी रोडवरून तुम्हाला फक्त जीवदानी दिसेल. बघूया जीवदानी मला दिसतंय की नाही माहीत नाही. आरामात काका काय जीवदानीच्या साईडला ही जीवदानी तुम्हाला दिसत असेल. जीवदानी आणि मस्त आहे. अजूनपर्यंत गेलो नाही, मला परत जायचं आहे जीवदानीला. जीवदानीचं म्हणजे कसं खूप वेळा गेलेलो आधी, त्याच्यानंतर कधीच गेलो नाही. दाखव ठीक आहे. जीवदानी आहे आणि गर्दी पण खूप असणार. आणि आज तर शुक्रवार आहे, तर अजून गर्दी आज असणारच असं वाटतं आहे. कारण शुक्रवारच्या दिवशी जास्त करून जीवदानीला गर्दी असते. बोलतात असं काय शुक्रवारच्या देवीचं असं काय माहीत नाही आपल्याला, पण असतं. आणि आज गर्दी आणि हर टायमाला जीवदानीला गर्दी तर असते. बघा जीवदानीचा रोड क्रॉस करून जीवदानीला आलो. ही पार्किंग लॉट आहे जीवदानीची आणि जीवदानीचं मंदिर जर दिसत असेल तर. जीवदानीवरून इथलं सामान सगळं खूप जण तर वरनच करतात. आणि लिफ्ट पण आहे आता बनवली आहे. ज्यांना जायचं चार्जेस पण खूप आहे. एखादी 100 रुपये काहीतरी आहे. आणि हां घेतो. तुम्ही बघितलं असाल मला पोलिसांनी पकडलं. विचारत होते मला की हे अलाव आहे का करणं. मी बोललो हो अलाव आहे. कॉलिंग बिलिंग ह्याच्यात काय नसतं, फक्त बोलणंच असतं आणि व्हिडिओ चालू असते. मला फर्स्ट टाईम पकडलं. लायसन्स तर आहेच माझ्याकडं. मला फर्स्ट टाईम पकडलं या लोकांनी आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे माझ्यासोबत. चांगले काका होते, बोलले पण मला की ठीक आहे चालतं, माहिती आहे आम्हाला ब्लॉगिंग तुम्ही करता होते फक्त. आणि एकदम नॉर्मली झाला असते.
तर बरं पडलं. चांगले काका होते, बोलले पण की आम्ही बघितलं ब्लॉग बिग बघतो, पण तुम्ही गाडी फास्ट चालवू नका, स्लो चालवा. नाही काका, मी तर नॉर्मलच राईड चालवतो. मला ती सवय नाही कट बीट फास्ट चालवणं. पण माझ्यासोबत हा फर्स्ट टाईम घडला आहे, मला पकडला आहे आणि ते पण ब्लॉग करताना पकडला. आणि विचारत होते की यूट्यूब चॅनलचं नाव काय, कसं काय ते विचारलं. आणि मग नंतर सोडलं, लायसन्स दाखवला, सोडलं. मला असं दाखवणार होतो, पण माझ्याकडे एकच फोन आहे आणि त्याच्यातच माझा लायसन्स होता, तर मी ते लायसन्स दाखवलं. ब्लॉग तर दाखवू नाही शकत, पण ठीक होते, चांगले होते काका. पण तर चालेल. आणि मग झालं ते, थोडं वाटलं पकडलेलं ते. मग आता परत राईड चालू झाली आहे. जीवदानीचा रोड पण संपला आहे. आता आम्ही येतोय मेन रोडला. मेन रोडवरून आम्ही राईड मारणार आहे. राईड मारून आमचा प्रवास परत चालू. आता बघू अजून काय घडत असलं तर मला नक्कीच सांगेल. सांगितल्या झाल्यावर थोडं बघूया. आता आम्ही आलो आहे कोपरी केरनेला. कोपरी केरनेवरून 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर नंतर द्वारका मंदिरला आहे. पूर्ण म्हणजे हायवेच्या साईडलाच आहे वाटतं द्वारका. खूपच लांबच आहे, पण थोडं म्हणजे नालासोपारा ते विरारवरनं बाईकवरनं प्रवास पण चांगला पडतो. मी तर बोलतो मॉर्निंगला या दुपारच्या टायमाला 4-5 वाजता गेले तर बरं पडेल. संध्याकाळचं येऊ नका, कारण की आहे ना पूर्ण इथं धूर मोठे ट्रक येत आहे, टेम्पो येतो आहे. तर पूर्ण म्हणजे ना धूर एकदम म्हणजे माती पूर्ण चेहऱ्याची वाट लागून जाईल बाईकवरनं आले तर. जर पूर्ण तुम्ही चेहऱ्याला पूर्ण कवर करत असाल तर होऊ शकतं तुम्ही दुपारच्या टायमाला येऊ शकता. पण मी तर बोलतो 4च्या नंतरच या. मस्त थंड वातावरण पण भेटेल. आणि मॉर्निंगच्या टायमाला या, मॉर्निंगला 8-9 वाजता. आणि टायमिंग पण माहीत नाही कितीचा असतो, कितीचा म्हणजे कधी खुलतं, तर 24 तास चालू असतं, माहीत नाही आम्हाला. म्हणून आज बघून, आज फर्स्ट टाईम आहे, आज जातो आहे. फर्स्ट टाईम नंतर हे बघूया. आणि मला असं वाटतं दुपारच्या टायमाला तर ट्रॅफिक असणारच. आणि रोड मध्ये चांगल्या आणि खराब पण आहे, पण अर्ध्याहून जास्त तर रोड चांगलाच बनवला आहे या लोकांनी, तर ठीक वाटतं थोडं. अरे वा, थांब दादा, थांब जरा. रोड तर खूपच म्हणजे बनवलं आहे, डांबरचा पूर्ण चांगला रोड बनवला आहे. आणि मी एकदा गेलेलो हायवेच्या साईडला, ब्रिज पण मस्त बनवला आहे, ठीकठाक बनवला आहे. आणि गावच्या आतल्या साईडलाच आहे असं वाटतं आहे. आता तर बाईकवरनं जातो आहे, थंड वातावरण आहे, मस्त वाटतं आहे जरा. द्वारका मंदिरमध्ये जाऊन बघूया मंदिर कसं आहे. फक्त रील्सवरच बघितलं आहे. मोठं मंदिर आहे, ग्राउंड आहे, चांगलं आहे थोडं. म्हणजे एकदम जास्त खूपच मोठी लाईन असायची पाय पडायसाठी. आज जाऊन समजेल की एका साईडला चालवू शकतो असं आहे. गाडी पळायला पण भेटते, गाडी पळू. आलो आहे आम्ही द्वारका मंदिरच्या जवळपास. आतल्या साईडला आहे पूर्ण द्वारका मंदिर. हायवेच्या साईडलाच आहे, ईस्टलाच आहे. तर आतमध्ये जाऊन आम्हाला समजेल. बंगला आहे, मस्त आहे बंगला.
गावच्या आतल्या साईडला गाव. बाबा घाबरवतोय बस आला आम्हाला आतल्या साईडनं. हा 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 आरामात आरामात गाडी ठोकली असती. तर यार आरामात चालवा, आपल्याला घाई नाही. तुम्हाला घाई आहे तर या माझ्या गाडीसमोर जाऊ का. पूर्ण मस्त मंदिर, रोड पण मस्त आहे. छोटा रोड आहे, वन वे रोड आहे, म्हणून गाडी जरा सावकाश चालवा, त्रास नाही झाला पाहिजे. असं वाटतं द्वारका मंदिरच्या जवळपास आम्ही आलो आहे. सगळीकडे बॅनर लावले, बोर्ड लावले. तुम्हाला जेव्हा तुम्ही एंटर कराल ना तेव्हा तुम्हाला सगळीकडं बॅनर दिसतील की हा पुढं जाऊन द्वारका मंदिर आहे, पुढं द्वारका मंदिर आहे. पण आज गर्दी नसली पाहिजे. आणि आम्हाला माहीत पण नाही किती वाजता तो ओपन होतो, किती वाजता क्लोज होतो. तो टायमिंग आम्हाला काहीच माहीत नाही. आम्ही फक्त येतो, आम्हाला रोड पण नाही माहिती होता. आम्ही मॅपवर जाऊ शकतो, मॅपवरच दिसून येतं आहे. मॅप तर बरोबर दाखवतो आहे, मॅपवर आहे तर आम्ही जातो आहे. व्ह्यू आहे मस्त आहे. द्वारका मंदिरला आलो आहे आणि द्वारका मंदिरच्या समोरच आम्ही आहे. आणि तुम्ही बघू शकता द्वारका मंदिर. आणि गर्दी पण खूप आहे, पब्लिक खूप आहे, सोय पण खूप आहे. चाय आणि प्रसादची पण सोय आहे, तुम्ही बघू शकता बघा. आणि समोर द्वारका मंदिर आहे. गर्दी खूप आहे, गर्दीमध्येच अर्ध्याहून जास्त पब्लिक आहे. बघूया. द्वारका मंदिर एक नंबर होतं. नाश्ता म्हणजे प्रसाद भेटली, मस्त शिरा होता, शिरा खायला पण. आणि प्रसाद खिचडी पण होती, खिचडी पण खायला थोडं चांगलं वाटलं, मजा आली. एक फक्त वाईट झालं की आमच्या गाडीच्या सीटचा लॉकच बसून राहिला, खराब झाला तो पण. ते तर झाले आणि तो आता पूर्ण लॉकच चेंज करायचा आहे. आता लॉक चेंज करून आमच्या इथं करेल, कारण की त्याच्याकडं लॉक नव्हता.
आणि खूप टाईम झाला, खूप म्हणजे खूप टाईम. आम्ही निघालेलो 1 वाजता बाहेर निघालेलो, वाजले 2. 1 तास पूर्ण तिकडेच गेला. कारण की लॉक त्याला जो गॅरेजवाला होता त्याला माहितीच नव्हतं ते खालनं ओपन होतं, पण त्याने त्याचे हात पण नाही. नवीन गाडी आहे, नवीन ॲक्सेस आहे, तर ते सिस्टम कुणाला काय जणांना माहीत नाही. आम्ही फसलेलो म्हणून आम्ही थोडं. आणि हा मंदिरचा एक नंबर होतो, फोटो काढायला पण पूर्ण हे आहे, चांगली जागा आहे आणि व्ह्यू पण चांगला आहे. उद्या बोलतो 4:30च्या दरम्यान जावा, 4:30ला खूप चांगला मस्त व्ह्यू पण येईल आणि थंड थंड वाटतं एकदम. पायाला चक्के पण नाही लागणार, आता लाद्या पण आहे आणि नक्षीकाम पण एक नंबर केले आहे सगळ्यांनी. ज्यांनी पण बनवलं आहे त्यांनी एक नंबर. नक्षीकाम करण्याला पण सल्यूट आहे, कारण की नक्षीकाम करणारे पण एक नंबर आहे. नक्षीकाम जी केली आहे ना ती खूप आवडली आहे, मस्त भारी. आता ट्रॅफिक भेटेल आम्हाला वाटतं, पूर्ण ट्रॅफिक भेटला नाही पाहिजे, तर पूर्ण परत फसत. मग आता बघू पुढं जाऊन काहीतरी थोडं खाऊ पिऊ, नाश्त्यासाठी थांबू, मग परत चालू करू. भेटूया थोड्या टाइम. जीवदानी साईडला आलो आहे, जीवदानी साईडवरनं घरी. रोड पण हा फुल ट्रॅफिक. आत्ता तर मौत आहे, जागा नाही, कारण की बस आणि टेम्पो दोन्ही साईडनं समोरून समोर आले. जागा तर आहे रे आणखी, हे बघ आहे जागा. हा गेला, हा राऊंड देईल तर. अरे हा वाट लावतोय ना, हा उतर. हा गाडी काढली एकदम जागावरून. गाडी काढली एकदम मस्त जागावरून आणि जागावरून डायरेक्ट घरी चाललं. ट्रॅफिक तर आता होणारच, थोडा टाईम लागणार, कारण की बस आहे, बस फुल जाम जाम जाम. अरे बापरे, आता ही अजून एक बस. अबे ना मेन रोडला जायला काय होतं मला ते नाही समजत, तिकडनं हे लोक काय जातात. अबे जीवदानीला जायचं ठीक आहे, तिकडनं असं गोल फिरून घेऊन यायला पाहिजे ना. काय बोलणार यार, इथं एवढ्या मोठ्या गाड्या एवढ्या वन वे रोडला बसणार आहे का? ती पण भेंडी लक्झरी बस. आधी समोर नाही तो एवढा मोठा टेम्पो. हा यार, तर लिंबू पाणी पिऊन घरी जाणार, जेवणार, बसणार. मग आता आजची ट्रिप इथंच संपली. भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब.